नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आपल्या मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराचा युवतीच्या वडिलांनी खून केला आहे. सदर घटना सौंदत्ती तालुक्यातील कारिमनी येथे घडली आहे. समजलेली अधिक माहिती अशी की यल्लप्पा हळेगोडी वय वर्षे 22 हा युवक येथील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच वारंवार तिच्यावर प्रेमाचा दबाव टाकत होता. याला कंटाळलेल्या युवतीच्या बापाने मुलाच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वादावादी झाली. रागाच्या भरात मुलीच्या बापाने त्या मुलाला तसेच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या प्रियकराच्या भावावर चाकूने वार केला. यामुळे यल्लप्पा हळेगोडी व मायाप्पा हळेगोडी या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फकीरप्पा भाविहाळ वय वर्षे 55 हा फरारी झाला आहे. या घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे. 10वी परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 9 रोजी सकाळी 10:30 वाजता जाहीर केला जाणार आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर कर्नाटक राज्य शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली आहे. मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी 10:30 नंतर निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुरुवार दिनांक 9 रोजी सकाळी 10:30 नंतर परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची घालमेल वाढली असून किती गुण मिळवतील याचा अंदाज काढला जात आहे. गवतगंजीला आग लागल्याने खळबळ उडाल्याची घटना भारतनगर पहिली गल्ली शहापूर बेळगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे राजू संकण्णावर या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या जेडीएसचे आमदार HD रेवण्णा यांना 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. SITची कोठडी आज संपली. त्यामुळे HD रेवण्णा यांना बेंगळुरू येथील 17व्या SCMM न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना अधिक 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मंगळवार दिनांक 7 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे बेळगाव येथील RPD महाविद्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आली. यानंतर बुधवारी सकाळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्ट्रॉंग रूम मध्ये सील बंद करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत सील बंद करण्याची प्रक्रिया पार पडली. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या 4524 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे रात्री उशिरापर्यंत RPD येथील स्ट्रॉंग रूम मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आली. रात्री उशिरापासून ते बुधवारी दुपारपर्यंत सदर यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये सील बंद करण्यात आली. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. या कामासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले होते. त्यामुळे तब्बल 1.5 महिना त्याचा कामावर परिणाम झाला होता. मतदान झाल्यानंतर महापालिकेतील कर्मचारी बुधवारी हजर होतील अशी आशा जनतेतून व्यक्त होत होती. मात्र बुधवारी कोणीच फिरकले नाही. त्यामुळे शुकशुकाट पसरला होता. जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी विचारणा केली जात होती. मात्र त्या ठिकाणी कोणीच नव्हते. KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगावी 11 मे रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन प्रोजेक्ट
एक्सपो 2024 चे आयोजन करत आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन 11 मे रोजी श्री पराग भंडारे, सहव्यवस्थापकीय संचालक AKP फेरोकॅस्ट बेळगावी यांच्या हस्ते होणार आहे। हे प्रदर्शन सकाळी 10:30 पासून दुपारी 1:30 पर्यंत खुले राहणार आहे। सार्वजनिक PU कॉलेज आणि डिप्लोमा कॉलेज मधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांसाठी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन KLS-GIT चे प्राचार्य डॉक्टर MS पाटील यांनी केले आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्ते, गटारी यांचे काम करण्यात आले। मात्र त्यानंतर 24 तास पाणी पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे। मात्र त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची खोदाई केली जात आहे। त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे। कॅम्प येथील सिग्नल पासून रावसाहेब गोगटे सर्कल पर्यंत खोदाई करून पाण्याची मोठी पाईपलाईन घालण्यात येत आहे। मात्र त्यामुळे नवीन करण्यात आलेल्या रस्त्याचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे। चिकोडी लोकसभा मतदारसंघात 78.63%, बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49% मतदान झाले आहे। गेल्या 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत चिकोडी लोकसभा मतदारसंघात 3% तर बेळगाव लोकसभा मतदारसंघात 4% मतदान वाढले आहे। स्वीप समितीकडून जागृत करण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याची प्रतिक्रिया जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली। बेळगावचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ पोतदार यांचे पुणे येथील आपल्या मुलाच्या घरी आज बुधवार दिनांक 8 रोजी निधन झाले। प्रभाग क्रमांक 31 मधून त्यांनी नगरसेवक म्हणून जनसेवा केली होती। टिळक चौक येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ तसेच रामदेव गल्ली येथील बेळगाव मेडिकल्सचे कार्यभार त्यांनी पूर्वी सांभाळले होते। महाराष्ट्र शासनाच्या सांख्यिकी विभागात त्यांनी सेवा बजावली होती। एक सुप्रसिद्ध क्रिकेटर तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सुपरिचित होते। महांतेश नगर येथील वृंदावन कॉलनीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करून पुन्हा त्या रस्त्याची खोदाई करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे। यामुळे रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रस्ता खोदाई केल्यानंतर त्या चरी योग्य प्रकारे बुजवल्या जात नाहीत। त्यामुळे पाऊस पडला तर त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरत आहे। त्यामुळे ये जा करताना नागरिकांना तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।